कळंबोली शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सरस्वतीताई काथारा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पनवेल महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये अगदी अल्प प्रमाणात मताधिक्य कमी पडल्याने पराभव झालेल्या सरस्वतीताई काथारा यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याला आता वेगळंच वळण आलेलं आहे। आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर यंदा नगरसेविका होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। कळंबोली या ठिकाणी पार पडलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, प्रीतम म्हात्रे, रवींद्र भगत तसेच भारतीय जनता पार्टीचे कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, विद्या गायकवाड यांच्यासह असंख्य मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या। त्या नेमक्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात। पहिल्या प्रथम तर बोलीन, मी जसं शेका पक्षात असताना सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते किंवा आपले सामान्य जनता सुद्धा आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता यायची। तसेच आज मी कालच पक्षप्रवेश झालेला आहे असं समजा आणि आपले लाडके नेते प्रीतम दादा आणि आमचे प्रशांत दादा, हे बाळासाहेब, आमचे सतीशजी पाटील, रवी दादा तर इथं आहेतच, प्रभू अण्णा, आता मी प्रत्येकाची नावं मला पटकन लक्षात येत नाही, पण सर्वच कार्यकर्ते नेते आपल्या इथे शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आणि या सर्वांचं ऋणातच राहणं मी पसंत करेन आणि असंच वारंवार माझ्याबरोबर प्रेमाचा वर्षाव त्यांचा माझ्यावर व्हावा असंच मी गणपती चरणी प्रार्थना करेन। निवडून यावा असं मला पण वाटतं, पण पक्षसृष्टीने ठरवतील आपल्याला तिकीट देतील किंवा नाही, आपण अजून काही भूमिका घेऊ शकत नाही। पक्षसृष्टीने ठरवलं तर आपण निवडून नक्कीच येणार, कारण माझ्या आज माता भगिनी इथं बघत आहात, पुरुष तर आपल्याला खांद्याला खांदा लावून सोबत घेतातच, पण माता भगिनी जेव्हा आपली शक्ती माता भगिनींच्या आपल्या पाठीशी असते तेव्हा नक्कीच विजय नारी शक्तीचा होतो असं मला वाटतं। सगळीकडनं शुभेच्छा येतात, शेतकरी कामगार पक्षांकडून काही शुभेच्छा आल्या का फोनद्वारे? सर्वांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि माननीय बाळाराम पाटील साहेब यांचा नेहमीच आमच्या डोक्यावर कृपेचा हात पहिल्याही होता, अजूनही असेल। जरी आम्ही कुठे गेलेलो असलो तरी आमच्या नेत्यांना आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि यापुढेही कधी बोलणार नाही, कारण प्रत्येक कार्यकर्ता त्याचं काम करत असतो। मी तिकडेही निष्ठेने काम केलं, तसं आता मी बीजेपी मध्ये सुद्धा निष्ठेने काम करेन आणि प्रशांत दादांची शाबासकी पाठीवर नक्कीच मिळेल। आज माझ्याकडे काय आहे किंवा नाही तरी पण मी इथे LIG ला राहते अशा घरात, कारण माझ्या महिलांचे अपरात्री काही प्रसंग असतील तर त्या माझ्याशी संपर्क साधू शकले पाहिजेत, कारण जेव्हा आपण बिल्डिंग मध्ये राहतो तेव्हा वॉचमन त्यांना आतमध्ये सोडत नाही, म्हणून यासाठी मी इथे LIG ला राहतो की माझ्या महिलांचे प्रसंग काही असतील तर मी रात्री अपरात्री सोडू शकेल आणि यापुढेही हाच काम माझा करत राहील। याच्यातनं मला काही राजकीय त्यांनी सोबत दिली किंवा नाही दिली तरी मी त्यांचं काम अविरतपणे करत राहील।